तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। डबल कर्जमाफी योजना 2023 आता शासनाने मंजूर करण्यात आलेली आहे, नव्याने सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। तर शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे, त्यानुसार जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। सरसकट जिल्ह्यांची यादी आपल्याला आता पाहायला भेटणार आहे। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सरसकट कर्जमाफी 2 लाखावरील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी बांधवांना, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी 21 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली। एप्रिल दरम्यान घेतलेल्या थकीत अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा योजनेचा उद्देश होता। 15 आणि मार्च 2019 ही माफी सप्टेंबर 2019 पर्यंतचा मुद्दल आणि व्याजासह 2 लाखापर्यंतचा कर्जांना लागू होते। शेतकरी यांचे जमीन क्षेत्र दुर्लक्ष करून ते अल्पभूधारक किंवा अल्पभूधारक असल्यास या लाभार्थ्यांना लाभासाठी पात्र असते। माफ केलेली रक्कम रुपये 2 लाखापर्यंत त्यांना कर्ज माफ केलं जाईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे। कर्जमाफी योजना 30 सप्टेंबर अल्पकालीन पीक कर्ज पुनर्गठन किंवा पुनर्गठित पीक कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीचे लाभ दिला जाईल। 30 सप्टेंबर 2 लाख रुपयापेक्षा जास्त मुद्दल आणि व्याजासह थकबाकी असलेले पीक कर्ज खाते किंवा पुनर्रचित कर्ज खाते या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी लाभासाठी पात्र होणार नाहीत। तर कर्जमाफीची पूर्ण लिस्ट आपल्याला आलेली आहे, ते पाहून घेऊया। महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना ह्या योजनेचे नाव आहे। महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार, लाभार्थी राज्याचे शेतकरी उद्देश या योजनेचा उद्देश या शेतकऱ्यांना मजबूत पाठबळ देणे, कर्ज आणि कर्जमुक्त करणे असा उद्देश आहे। वेबसाईटला तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर योजनेची तारीख आहे 21 डिसेंबर 2019। महात्मा ज्योती फुले कर्जमाफी योजनाची लिस्ट आता महाराष्ट्र शासन लवकर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर करणार आहे। ज्या लाभार्थ्यांची शेतकऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव आले नाही त्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना तिसरी यादी तपासावी। या शेतकऱ्यांना नावे यादी समाविष्ट आहे त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे। योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीला भेट दिली पाहिजे। महाराष्ट्र शासनाने अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करून त्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डद्वारे पडताळणी करण्यात आली होती। त्यानंतर निधी जमा करण्यात आला होता। जमा झाल्याचे सरकारने जाहीर केले आणि त्या राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे। किती शेतकरी पात्र असणार नाही, उल्लेख केलेल्या व्यक्ती ही आजी माझी आहे। यापूर्वी मंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा, राज्यात विधानसभा आणि विधान परिषद अशा विविध सरकारी संस्थांचे सदस्य म्हणून काम केले आहे। व्यतिरिक्त ज्या व्यक्ती बिगर कृषी स्वतःतून आयकर भरतात तसेच त्यांचं मानसिक पेन्शन रुपये 25,000 सैनिक म्हणून वगळं करण्यात आलेले आहे। मुंबई, ठाणे, मुंबई उपनगरे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर, अमरावती, हिंगोली, अहमदनगर, सातारा, रायगड, परभणी, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे, वर्धा, बीड, जालना, गडचिरोली, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, अकोला, नांदेड, यवतमाळ, सांगली, पालघर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र असणार आहेत आणि हे दुसरी यादी आहे, जेणेकरून तुम्हाला ही या यादीद्वारे तुम्हाला सरसकट कर्जमाफी मिळणार आहे। जर तुम्हाला या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला ऑफलाईन किंवा अर्ज कसा करायचा आहे हे आपण आता पाहून घेऊया। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाते उघडण्याची आवश्यक भेट द्यायला लागणार आहे। खाते उघडण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। उघडण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन परत जावे लागेल। त्यानंतर योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांवरती प्रक्रिया केली जाईल आणि ती पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाणार आहे। लक्षात घ्या की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेसाठी कोणतेही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी जवळच्या बँकेला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे। राज्यातील शेतकऱ्यांना फायद्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात। सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारने महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करणे आणि त्यांचा आर्थिक भार हलका करणे हा आहे। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।